आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड निशुल्क अद्ययावत करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 14 जून 2025 पर्यंत होती. आता ती 14 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. UIDAIनं आपल्या अधिकृत एक्स हँडलवर माहिती दिली आहे. ज्या व्यक्तींचे आधार कार्ड 10 वर्षे किंवा त्याहून अधिक जुनं आहे त्यांना ते अद्ययावत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं न केल्यास त्या व्यक्तीचं आधार कार्ड रद्द होऊ शकतं. आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा असलेले कागदपत्र सोबत नेणं बंधनकारक आहे. हवाई दलाचे पायलट शुभांशु शुक्ला आणि इतर 3 अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारं यान आता 19 जून रोजी उड्डाण करणार आहे. केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे. खराब हवामान आणि यानातल्या तांत्रिक समस्येमुळे या यानाचं उड्डाण 2 वेळा पुढे ढकललं होतं. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होत असून 26 जून ते 10 जुलै 2025 हा संपूर्ण यात्रा कालावधी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या व अन्य पालखांचे त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे. अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या प्रलंबित मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या परंतु 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी आज वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन सादर केले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवार दिनांक 15 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागरिकांची निवेदने स्वीकारतील तसेच नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपातच आणाव्यात तसेच आपली लेखी निवेदने मंत्री महोदयांना द्यावीत असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.